जबरी चोरी प्रकरणी आरोपी जेरबंद. नगर तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी. कांबरगाव शिवारातील घटना. सविस्तर वृत्त असं. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पहाटे 4च्या सुमारास बाळासाहेब कदम हे त्यांच्या स्विफ्ट कारने प्रवास करत होते. त्यावेळी कांबरगाव शिवारातील हॉटेल गुरुदत्तजवळ थांबले असताना 4 अनोळखी इसमांनी कोयते घेऊन लाथाबुक्क्याने त्यांना मारहाण केली. तसेच गळ्याला कोयता लावून गाडी नगरच्या दिशेने घेण्यास भाग पाडले. या दरम्यान कार आणि लक्झरीचा अपघातही झाला. आरोपींनी बाळासाहेब कदम आणि त्यांच्या साथीदाराकडून रोख रक्कम, ऑनलाईन रक्कम, मोबाईलसह सुमारे 1,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या संदर्भात नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 114 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी पथकासह गुन्हेगारांचा शोध घेतला. प्राप्त माहितीनुसार आरोपी तुषार विजय उमाप, बुद्धभूषण आंग्रे, तेजस उगल मुगले यांना अटक करण्यात आली आहे. तर विठ्ठल काळे हा फरार आरोपी आहे. आरोपींकडून 89,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींनी यापूर्वीही चास शिवारात अशाच प्रकारे धाक दाखवून रोख रक्कम, दागिन्याची चोरी केल्याचं कबूल केलं आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश वारुळे, जयेश गांगुर्डे, दत्तात्रय हिंगडे, नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, विक्रांत भालसिंग, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.